नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. चर्चेस कारण की ह्या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी संजीवनी गराटी आपलं सर्वांचं स्वागत करते. तर सध्या आपण गणपती बाप्पा स्पेशल अशी सिरीज घेत आहोत आणि ह्या सिरीज अंतर्गत आज आपल्याकडे आमोद फडके आणि संदीप चिपळूणकर आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या चर्चेस कारण की ह्या पॉडकास्टवर. तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक अल्पशी भेट आहे. रासने सराफ तर्फे एक दगडूशेठ बाप्पाची एक सुबक मूर्ती आहे, एक छोटीशी भेट आहे. यांचं अशाच सुबक आणि देखण्या गणेश मूर्तींचं एक दालन आहे दगडूशेठ गणपती मंदिराच्या बरोबर समोर. तिथे तुम्ही अशा विविध प्रकारच्या अजून मूर्ती बघू शकता. त्यांचे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याचबरोबर एक खाद्य संस्कृती असा एक सुप्रिया वाघ अशा एक आमच्या मैत्रीण आहेत, त्यांच्यातर्फे हे लाडू टोकरी. तर सुप्रियाताईंचा खाद्य संस्कृती हा व्यवसाय आणि त्याच्यात ते वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, पौष्टिक लाडू, बेसनाचे लाडू वगैरे वगैरे आणि नमकीन तुम्हाला त्यांच्याकडून घेता येतील. तर ह्याचे पण डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर पुणे कॉटन कंपनी त्यांच्यातर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या टोट बॅग्स आणि कॉटन टी शर्ट्स, त्याच्या भरपूर साऱ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतात. तर त्यांची वेबसाईट आहे www.punecottoncompany.com. त्याचे पण डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर ही एक छोटीशी टोट बॅग आहे. आता मूळ विषयाला हात घालूया आपण. तर असं गमतीने म्हटलं जातं की आपल्याला थोडंसं जरी अंतर कुठे जायचं असेल तर आपण टू व्हीलरनी जातो, सायकलनी जातो. त्यामुळे मी जेव्हा असं ऐकलं की पूर्ण अष्टविनायकाची ही जी सगळी सफर आहे ती तुम्ही चालत पार केली, तेव्हा खरोखरच हा एक भन्नाट आणि विलक्षण अनुभव असणार आहे. तर सर्वात पहिले मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की चालण्याची सवय ही कशी काय लागली, याच्याबद्दल थोडं आम्हाला. मी सांगतो की चालण्याची आवड मला तसं बघायला गेलं तर मी ज्याला परदेशाला गेलो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पुण्यात असताना सायकल गाडी ह्याच्यावरच आपण मॅक्सिमम करतो. पण ज्याला मी परदेशी गेलो, पहिल्यांदा मी सिंगापूरला गेलो आणि त्याच्यानंतर मी न्यूयॉर्कमध्ये 1.5 वर्ष होतो. तर दोन्ही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इतकी सुंदर आहे की तुम्हाला स्वतःची गाडी घेण्याची गरजच पडत नाही. त्यामुळे तिथे बरंच माझं चालणं झालं आणि ती जी चालण्याची आवड आहे ती नंतर तशीच कंटिन्यू राहिली. आणि नंतर ऍक्च्युली पदयात्रे ची किंवा म्हणजे मोठ्या म्हणजे लांब लांब अंतर चालायची सुरुवात जी झाली ती 1-2-3 वर्षापूर्वी, ज्याला मी डाएट करत होतो त्यावेळेला त्या डाएट प्लॅन मध्ये त्यांनी एक 8 किलोमीटर रोज चाला असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्याच्यामध्ये ती सुरुवात झाली आणि मला त्याची आवड लागत गेली. एकटा गाणी ऐकत मी बरंच फिरायला लागलो. म्हणजे डाएटच्या थ्रू किंवा जे काय तुम्ही म्हणताय, परदेशात राहिल्यावर चालण्या वाचून पर्याय नाही, त्यामुळे मग शेवटी चालायची सवय लागली. मग ह्या अष्टविनायक पदयात्रेचा हा किडा तुमच्या डोक्यात कसा काय आला? किडाच म्हणायला लागेल. ऍक्च्युली झालं होतं, सांगितलं की मी बराच लांब लांब चालायचो. तर मी एक जनरल असं त्याला चालत होतो. त्याला एकदा असं मनात विचार आला की आपण पुणे ते थेऊर, जो सगळ्यात जवळचा आपला अष्टविनायक गणपती आहे पुण्यापासून, तर तिथे जाऊ शकतो का आपण चाला. तर एक म्हणलं ठीक आहे, ट्राय करून बघू. म्हणून एक दिवस मी रविवारी सकाळी पहाटे 4 वाजता घरातनं निघालो कोथरूड आणि चालायला सुरुवात केली. मॅप लावलेला होता आणि 11-11:30 वाजता मी थेऊरला पोहोचलेलो होतो. तर ती पहिली माझी तसं बघायला तर लांबची पदयात्रा होती. ओके. सकाळी 4 ला निघालेले साधारण 11 पर्यंत तुम्ही पोहोचलात. किती अंतर असेल साधारण थेऊर? 25-26 किलोमीटर असेल. ओके. तर ते मी पहिल्यांदा केलं आणि मग तिथनं परत येताना मी बसने आलो कोथरूडला येताना. तर त्या परत येताच्या प्रवासामध्ये मला अशी डुलकी लागली होती बसमध्ये. पण मला असं जाणवलं की कोणीतरी बोलतंय माझ्याशी की बाबा हे जे काय चाललंय ते छान आहे, असं चालू ठेव. आणि ती डोक्यात माझ्या म्हणजे ते राहिलं कायम की काहीतरी संकेत मिळतोय आपल्याला की आपल्याला हे काहीतरी करायला पाहिजे. मग त्याच्यातनं मला असं जाणवलं की ठीक आहे, आज एक अष्टविनायक आपण केला तर पूर्ण अष्टविनायक आपल्याला करता येईल. आणि मग तशी मी थोडंसं प्लॅनिंग करायला सुरुवात केली. मॅप बघितले, कुठनं कसा रूट आहे, काय करायचं. मग ती सुरुवात तिथे झाली.
मग आता जेव्हा याची ऍक्च्युअल तयारी तुम्ही केली, म्हणजे काहीतरी पूर्वतयारी केली असणार, किती डिस्टन्स आहे, कुठे पहिले जायचं, तर ही तयारी तुम्ही ऍक्च्युअल म्हणजे गाडीतून फिरून अशी कशी केली? सो प्लॅनिंगचे स्टेप्स म्हणाल तर पहिलं प्लॅनिंग केलं तर गुगल मॅप उघडला, प्रत्येक अष्टविनायकाची जागा आणि त्याला जायला एकमेकांपासून किती अंतर आहे, किती वेळ लागू शकेल याची एक साधारण माहिती काढली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉर्मली ज्या टूर कंपन्या अष्टविनायक टूर नेतात त्यावेळेला बरोबर. त्या एका जो क्रम आहे त्या क्रमाने नेत नाहीत. ते एका बाजूचे 4 आधी करतात, दुसऱ्या बाजूचे 4 नंतर करतात. पण मी ज्याला ठरवलं होतं की नाही करायचं तर ते शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण जी हे आहे त्याचा जो क्रम आहे त्या क्रमानेच करायचा. त्याप्रमाणे मी तो मॅप बघितला, त्याप्रमाणे मी ते डिस्टन्सेस काढले आणि मग ती एक रूट पक्का झाला की या रूटने आपल्याला जावं लागेल. जर त्या शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला हा जो शास्त्रोक्त तुम्ही जो रूट म्हणताय त्याला आधार म्हणजे मला वाटतं तुम्ही त्याला आधार म्हणजे आपला बेसिकली मंगलाष्टकांमधला श्लोक आहे. मंगलाष्टकाचा जो पहिला श्लोक आहे तोच गणेशाचा श्लोक आहे. स्वस्ति श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम. मोरेश्वर आणि मोरगाव आणि सिद्धिदम. बल्लाळम मूर्णम विनायकमहम चिंतामणी थेवरम. बल्लाळ, महड आणि चिंतामणी, थेऊरचा चिंतामणी. लेण्याद्री गिरिजात्मकम शिवरदम विघ्नेश्वरम ओझरम. ग्रामे रांजणो स्थितम गणपती पुर्यात सदा मंगलम. ही तो पूर्ण ह्याच्यामध्ये तो क्रम आलेला आहे की पहिला मोरगाव, व सिद्धटेक, व पाली, महड, थेऊर, त्याच्यानंतर लेण्याद्री, ओझर आणि रांजणगाव. हा असा तो पूर्ण. आता तुम्ही बोलता बोलता सांगितलं की आपण जेव्हा टूर कंपनीच्या थ्रू किंवा गाडीतून जर का ही अष्टविनायक यात्रा केली तर शक्यतो कुठला रूट घेतला जातो आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही कुठला रूट घेतला हे परत एकदा जर का. ओके, सो ज्याला कंपनीच्या यात्रा जातात किंवा गाडीने प्रवास करतो त्याला सुरुवात मोरगाव पासूनच होते, कारण मोरगाव ते मोरगाव हीच अष्टविनायकाची म्हणजे मोरगावला सुरू आणि मोरगावलाच पुन्हा एंड करायचा, ही अष्टविनायकाची यात्रा आहे. ओके. तर मोरगावला नॉर्मली सुरुवात करतात लोक. मोरगाववरनं सिद्धटेक जातात, सिद्धटेकवरनं थेऊर, थेऊरवरनं रांजणगाव. हे 4 गणपती एका दिशेचे म्हणजे एका रूट मधले हे सगळे साधारण एका डायरेक्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर मग एक मुक्काम असतो, ब्रेक असतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाली, महड आणि लेण्याद्री, ओझर. म्हणजे इकडचे सगळे झाले की मग आपण कोकणात उतरतो, पाली महड करतो, आपण वरती घाट चढून लेण्याद्री, ओझर करून पुण्याला, मोरगाव करून पुण्याला. हा प्रचलित जो रूट आहे. अच्छा, आता वेळ कमी लागतो, डिस्टन्स वाईज आहे तो बऱ्यापैकी कमी पडतो. बरोबर. मग आता तुम्ही जो आपल्याला जो श्लोक तुम्ही म्हणून दाखवला त्या श्लोकाच्या आधारे तुम्ही घेतलेला रूट कसा होता? जसा श्लोकात आहे तसा. पहिला मोरगाव, त्याच्यानंतर सिद्धटेक. सिद्धटेक म्हणजे नगर जिल्ह्यामधलं सिद्धटेक. ओके. एकच म्हणजे अष्टविनायकापैकी एकच गणपती नगर जिल्ह्यात आहे, तो म्हणजे सिद्धटेकचा. तिथनं पाली डायरेक्ट आपण कोकणात उतरतो. कोकणात पाली, महड केलं की पुन्हा घाट चढून आपल्याला थेऊरला यायचंय. बर. थेऊर झाला की मग लेण्याद्री, ओझर आणि शेवटचा रांजणगाव आणि मग पुन्हा मोरगावला यायचं. म्हणजे सुरुवात आपण करणार मोरगावनी, त्याच्यानंतर आपण जाणार नगर जिल्ह्यात, नगर जिल्ह्यातनं आपण उतरणार कोकणात, रायगड जिल्ह्यात. त्याच्यानंतर आपण येणार परत पुण्याच्या दिशेने थेऊरला. थेऊर नंतर आपण जाणार जुन्नरच्या आजूबाजूला जिथे आहे लेण्याद्री, ओझर. तिथून येणार रांजणगाव आणि तिथून येणार परत मोरगाव आणि मग आपली यात्रा शास्त्रोक्त पद्धतीने संपली.
असं आपण मानणार. बापरे, म्हणजे विलक्षण हा एखाद्या वॉकरसाठी चॅलेंज म्हणता येईल असा हा रूट आहे. नाही, खरंच आहे. तर आता हा रूट आपला तुम्ही गाडीतनं फिरवून सगळा ठरवला, तर तुम्ही जेव्हा प्लॅनिंग केलं तर मग तुम्ही नक्कीच आता जिथे तुम्ही आधी जाणार म्हणजे ही ठिकाणं आधी ठरलेली असतील आणि किती दिवसात कुठे थांबणार, कुठे हॉल घेणार, तर आणि मग कुठल्या लॉजमध्ये राहायचं, कुठे जेवायचं, ह्याचं इतकं मेटिक्युलस सगळं प्लॅनिंग केलं होतं का? म्हणजे कसं केलं होतं की आम्ही ज्याला पुण्यात चालत होतो किंवा आपण ज्याला सराव करतो त्याला साधारण 20-25 किलोमीटर, हा म्हणजे 25-30 किलोमीटरचा टप्पा होईल असं आम्ही ठरवत होतो. पण असं लक्षात आलं की बाबा सगळं जर करायचं तर जवळजवळ 32 ते 35 किलोमीटरचे टप्पे करायला लागतात. म्हणजे रोज 30 ते रोज 32 किलोमीटर एवढं चालायला चालणं, लागेल. म्हणजे तेवढं झाल्यानंतर जो हॉल्ट येईल तिकडे तिथे- आपल्याला थांबायचंय. आणि तिथे मग आम्ही ज्याला रेकी केली त्याला मग आम्ही जे टप्पे ठरवले होते त्या टप्प्यांवर आम्ही जाऊन बघितलं की तिथे राहायची जी सोय मॅपवर दिसते ती नक्की आहे का. हा, काही बरोबर. ठिकाणी मंदिर आहेत, काही ठिकाणी लॉज आहेत. बर. तर ते प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन बघितलं की बाबा हे आपण जे बघतोय मॅपवर ते खरोखर राहण्याचं तिथे ठिकाण ते आहे का? आहे का आणि ते राहण्यायोग्य आहे का. ओके. आणि मग ते सगळं बघत बघत आम्ही गेलो. काही ठिकाणी मग गावकऱ्यांशी बोललो, जिथे म्हणजे ज्या मंदिरात कुठं राहायची सोय तिथे गावकरी, मग गावकरी स्वतःहूनच आम्हाला म्हणाले मग तुम्ही मंदिरात कशाला राहताय, आम्ही तुमची सोय करू. तुम्ही आमची म्हणजे तुम्हाला गावामध्ये सोय गावकऱ्यांकडनं खूप खूप सपोर्ट मिळाला. आणि ते त्यांनी मग सगळे आम्ही त्या हे बघून आलो आणि मग राहण्याची ठिकाणं फिक्स झाली की बाबा इथे इथे आपल्याला मुक्काम करता येईल, इथे इथे आपल्याला राहता ठिकाण येईल. म्हणजे गावं फिक्स हा, आहे. गाव म्हणजे कुठे आपल्याला मुक्काम करता येईल, कुठल्या गावी थांबायचं, त्याच्यानंतर पुढचं गाव कुठलं, असं करत ती पूर्ण एक तो प्लॅन तयार केला. आणि मग पण म्हणजे तुम्ही जेव्हा प्लॅन केला आणि जेव्हा ऍक्च्युअल पदयात्रा तुमची चालू झाली तेव्हा तो प्लॅन बऱ्यापैकी फॉलो झाला का? म्हणजे कितपत फॉलो झाला हा प्रॅक्टिकली? म्हणजे कसं आहे की आपण जेव्हा विचार तर करतो की 30-35 किलोमीटर आपण चालणार आहे, पण प्रत्यक्षात तेवढं चालून तिथपर्यंत त्या दिवशी पोहोचणं हे प्रत्यक्षात फॉलो झालं का? हो, बऱ्याच बऱ्यापैकी ठिकाणी झालं. झालं. पण एकच याच्यात मेन आम्हाला नंतर फाईन जाणवला, ट्युनिंग थोडं करायला लागलं Fine tuning. आम्हाला. हा, अच्छा. बेसिकली एक गोष्ट जाणवली की आम्ही ज्याला रेकी केली त्याला गाडीतनं केली हा, आणि ज्याला आपण ऍक्च्युअल चालतो त्याला काही हो. शॉर्टकट्स असतात, बरोबर. काही जवळचे रस्ते जे गावातनं किंवा शेतातनं हे जातात, तर ती फाईन ट्युनिंग आम्ही ऐन वेळेला केली की बाबा ठीक आहे आपण रेकीचा रस्ता मे बी थोडासा वेगळा असेल, पण जर आपल्याला शॉर्टकट मिळतोय तर आपण त्या रस्त्याने जाऊया. पण हे बरेचसे रस्ते हमरस्त्यांवरनं प्रवास आहे. काही ठिकाणी तुम्हाला गावातले रस्ते लागतात, काही ठिकाणी तुम्ही अगदी निर्जन रस्त्यावरनं असता, पण मोस्टली जो प्रवास आहे तो हमरस्त्यावरनं आहे. त्यामुळे तसा एवढा इश्यू आला नाही कधी आम्हाला. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने सकाळची पहाटेची 2 तास हेच म्हणजे Challenging मी होतं. पुढचा प्रश्न हाच विचारणार होते की ऍक्च्युअल तुमची पदयात्रा जेव्हा सुरू झाली तेव्हा तुम्ही सुरुवात असं काही तुम्ही प्लॅनिंग केलं असेल की सकाळी इतक्या वाजता सुरुवात करायचं आणि मग पुढे असा हॉल्ट इतक्या वाजता हा घ्यायचा, तर असं मेटिक्युलस हे प्लॅनिंग जे आहे ते कशी, म्हणजे सुरुवात किती वाजता करायचात आणि कसा Normally आम्ही तुमचा? 4 वाजता उठायचो म्हणजे, ओके. आणि मग आवरून दोघांचं आवरून 5 वाजता आम्ही ऍक्च्युली चालायला सुरुवात करायचो. सकाळी 5 वाजता. पहाटे 5 वाजता. आणि हे तुम्ही कुठल्या महिन्यात केलं होतं? जानेवारी जानेवारी 4 जानेवारी 2025. जानेवारी म्हणजे आत्ताच अगदी एक 3-4 महिन्यापूर्वी. म्हणजे सकाळी 4 वाजता 5 वाजता म्हणजे बऱ्यापैकी थंडी असणार हवेत, म्हणजे चांगली असणार हवा चालण्याच्या दृष्टीने, पोषक. थंडी होता, अंधार होता, हा. आणि नॉर्मली तो ऊस तोडणीचा सीझन आहे. ओके. त्यामुळे आणि हा जो पूर्ण पट्टा आहे अष्टविनायकाचा, इकडे ऊसाची शेती भरपूर केली जाते. बर. त्यामुळे आणि ऊस तोडणी जेव्हा करतात तेव्हा नॉर्मली ऊसांच्या शेतांमध्ये बिबटे राहतात. तर तो एक आम्हाला चॅलेंज होता की पहाटेच्या वेळी आम्ही जेव्हा चालायचो तेव्हा जे आता काय होईल, पण ते आता गणपतींनीच ठरवलं असल्यामुळे आम्हाला तसा काही अनुभव कुठे आला आला नाही की कुठे बिबट्या आलाय काय. पण ते
पण ती उजेड एक, होईपर्यंत म्हणजे सूर्योदय होईपर्यंत तो एक चॅलेंज चॅलेंज रोजच म्हणजे वाटायचा. बरोबर आहे. काय आहे कसं आहे. म्हणजे आम्हाला बिबट्या दिसला नसला तरी बिबट्याला आम्ही नक्की दिसणार हो, हे आम्हाला नक्कीच. गॅरंटी. की बाबा चला हे चांगल्या कामासाठी निघाले, त्यामुळे आपण दूरच राहिलेलं बरं. तर मग सकाळी 4ला तुम्ही उठून सुरुवात केल्यानंतर पहिला हॉल्ट कुठे आणि कसा? हॉल्टचं असं नव्हतं ऍक्च्युली. गावाकडे काय आम्हाला जाणवलं की तिकडे दिवसाची सुरुवात लवकर होत नाही. म्हणजे हॉटेल सुद्धा जी आहेत ना ती 8च्या पुढे वगैरे असे उघडतात. कारण तिकडे म्हणजे वर्दळ जेव्हा सुरू होते तेव्हा हो, लोक हो. हॉटेल उघडणार. त्यामुळे आम्हाला रोजच असा अनुभव आला की 8-8:30 पर्यंत चहा सुद्धा मिळायचा नाही. बर, म्हणजे मग जिथे चहाची काय टपरी उघडी दिसेल तिथे चहा तिकडे प्यायचा, बसायचं. मग थोडासा ब्रेकफास्ट करायचा हम्म. आणि मग परत चालायला सुरुवात करायची. शक्यतो आम्ही असं फॉलो करत आलो की लंचच्या आतमध्ये त्या दिवशीचा टप्पा पूर्ण करायचा. म्हणजे त्या ओके. डेस्टिनेशनला जाऊन मग आंघोळ करायची, जेवण करायचं आणि मग त्या दिवशीचा तिकडे हॉल्ट करायचं. हॉल्ट असं आम्ही करायचा. म्हणजे फाईन ट्युनिंग आम्हाला ऍक्च्युली पाली महडलाच करायला लागलं. कारण आधी आम्ही सगळीकडे असं ठरवलं होतं की जिथे जिथे अष्टविनायक आहेत त्या दिवशी तिथे राहायचंय, म्हणजे ऍक्च्युली त्या गावामध्ये. अच्छा. पण पाली महड करताना असं लक्षात म्हणजे आम्ही जेव्हा सिद्धटेक वरनं सगळ्यात मोठा पल्ला आहे तो सिद्धटेक टू पाली आहे. हो हो, बरोबर म्हणजे आहे. आम्ही सोमवारी चालायला सुरुवात केली तर रविवारी आम्हाला पालीचं दर्शन घडलं. पुढच्या म्हणजे रविवारी. पुढच्या रविवारी. बापरे. तर तो सगळ्यात मोठा टप्पा आहे. तर ते जाताना असं लक्षात आलं की पालीला राहण्यापेक्षा पाली करून परत येऊ आपण आणि मग महडचं डिस्टन्स मॅनेज करून खोपोलीला हॉल्ट घेऊ. असं ओके. ते थोडं आधी ठरवल्यापेक्षा ते जरा म्हणजे त्या आधी दोनच आमचा ठिकाणी actual मुक्काम पाली आणि महड असा असणार होता. हम्म. पण पाली महड अंतर जवळजवळ 38 किलोमीटर आहे. ओके. त्यामुळे पालीला मुक्काम करून पुन्हा 38 किलोमीटर चालत तिथे जायचं आणि मग तिथनं पुढचा टप्पाही पुन्हा 38 किलोमीटर पडला असता. हम्म. आणि त्या दिवशी घाट चढायचा होता. त्याला म्हणजे घाट चढायचा होता. बोरघाट जो आहे हो हो हो, तो चढून आपला वर यायचं. बॉम्बे पुन्हा बॉम्बे जो पुन्हा घाट आहे. जुना घाट. जुना घाट. बापरे. बर. तर ओके. मग ते मग आम्ही ठरवलं की बाबा एवढे असे मोठे टप्पे करण्यापेक्षा आपण पाली पोचून थोडं अजून महडकडे येऊ उलट आणि मग मुक्काम करू. त्याच्याने काय होईल की महड म्हणजे पाली ते महडचा जो 38 किलोमीटरचा टप्पा आहे तो आपण आमचा 23 वर आणला होता त्या दिवशी. 29 वर आणला आम्ही तो. म्हणजे 23 ते आणि 6 परत खोपोली. आणि मग तिथनं पुढे 6 किलोमीटर जाऊन खोपोलीला आम्ही मुक्काम केला. मग तो मग कसं खोपोलीला तिथनं पुढे वडगावपर्यंत आम्हाला मग तेही अंतर कमी झालं. जे 38 पडणार होतं ते आमचं तिथेही पुन्हा 6 किलोमीटरनी कमी झालं. म्हणजे परत आपण एकदा सुरुवात तुम्ही केली, पुण्याहून मोरगावला गेलात. मोरगावला तिथे त्या दिवशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी तुम्ही पहाटे सुरुवात. सिद्धटेकला गेलात. नाही आम्ही असं मोरगावला आदल्या दिवशी रात्री मुक्काम केला. मोरगावला पहाटे सुरुवात केली मोरगावचं दर्शन घेऊन आणि पहिला मुक्काम पाटस. मोरगाव ते पाटस आणि पाटस ते सिद्धटेक. सिद्धटेक 2 दिवसात सिद्धटेकला पोहोचलो. हा. मग म्हणजे तुमची सिद्धटेक- पदयात्रा सुरू झाल्यानंतर 2 दिवसांनी तुम्ही सिद्धटेकला गेलात आणि मग तुम्ही सांगताय सिद्धटेक पासून पाली. पालीला जायला तुम्हाला दिवस, 1 आठवडा लागला. Correct. पुढचा 7 जो दिवस पूर्ण चाललं आणि 8व्या दिवशी आम्हाला पालीच्या गणपतीचं दर्शन झालं. बापरे, हा जो टप्पा ना हा सगळ्यात हा टायरिंग सगळ्यात टफ आणि टायरिंग. टफ आणि टायरिंग. म्हणजे बेसिकली कसं आहे की तुम्हाला ज्याला आपण पुढच्या गणपतीची हे असते की आपल्याला ओढ असते की आपल्याला नवीन गणपती आपल्याला बघायला मिळेल, पण ह्या 7 दिवसामध्ये फक्त चालायचं. बरोबर आहे. गणपती आपल्याला 8 दिवसांनी अजून 8 दिसणार. दिवसांनी दर्शन देणार आहे. हे थोडस तिथे तुम्हाला हा, थोडा तुमची खंबीरपणा लागतो. मला वाटतं तुमच्या फक्त शक्ती, फिजिकल शक्तीपेक्षा जास्त तुमची विल पॉवर तिकडे बरोबर. कामाला येते. Correct. आणि म्हणजे ठीक आहे, चला अजून चालायचंय हे जे आहे, नॉट टू गिव्ह अप इन बिटवीन, हे जे एक आहे, तर त्याला मला वाटतं एकाला दोघं असल्यावर ते जास्त. म्हणजे आता त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर ऍक्च्युली असं झालं होतं की म्हणजे अष्टविनायक पदयात्रा करायचं असे आंबोतनी सगळं ठरवलं होतं. म्हणजे त्याच्या प्लॅनिंग मिनिंग मध्ये माझा काही सहभाग नव्हता. ओके. फक्त आमचं असं झालं होतं, आमची एक तर शाळेपासूनची मैत्री आहे, त्याने अजून टिकली आहे आणि आम्ही काही बरोबर केलंय. म्हणजे एकतर आम्हाला दोघांनी किल्ल्यांची आवड आहे, त्यामुळे आम्ही किल्ल्यांवर एकत्र जातो किंवा आम्ही गिरनार परिक्रमा. शिखर दर्शन आणि गिरनार परिक्रमा ओके. असं दोन्ही एकत्र केलं होतं. नंतर 4 चारधाम आम्ही एकत्र केलं होतं. त्यामुळे माझी जायची इच्छा होती, पण मी नुकतेच नवीन 2 कॅफे पुण्यामध्ये सुरू केलेले आहेत, तर मला ते सोडून 21 दिवस
दूर जायला जमेल का असं एक मोठं चॅलेंज होतं. म्हणजे मी रेग्युलर हायकिंग, रनिंग आणि सायकलिंग करतो. म्हणजे माझं सायकलिंग पण पुणे गेटवे ऑफ इंडिया झालंय, पुणे पंढरपूर झालंय, पुणे गोवा झालंय, पण चालायचा एवढा सलगचा हे नव्हता. त्यामुळे मी त्याला हार्डली आमचं जे ऍक्च्युली चालू करायच्या आधी 10 दिवस त्याला सांगितलं की मी तुझ्याबरोबर येतोय म्हणून. तोपर्यंत माझंही काही ठरत नव्हतं. पण जेव्हा आम्ही म्हणजे यात्रा पूर्ण झाली ना, तेव्हा आम्हाला असं नक्की जाणवलं की आम्ही एकाला दुसरा होतो ना, त्यामुळे ते जरा जास्त काय म्हणू आपण शक्य झालं. Otherwise एकट्यासाठी ते खूप चॅलेंजिंग आहे. जसं म्हणलं की आपण ठरवतो आपण, पण करता करता शेवटी तो असतो. त्यामुळे मला माहिती होतं की 21 दिवस माझ्याबरोबर किंवा 25 दिवस, माझा ऍक्च्युली प्लॅन तर 25 दिवसाचा होता, पुणे ते पुणे. पुण्याहून निघून पुण्याला परत येणं असं माझा प्लॅन होता. पण नंतर ज्यावेळेला प्लॅनिंग करताना लक्षात आलं की अरे अष्टविनायक तर मोरगाव ते मोरगाव झाले की संपतं. पुणे ते मोरगाव आणि मोरगाव ते पुणे 4 दिवस अजून वाढवण्यात काही पॉईंट नाही. लकीली तो 25 दिवसाचा प्लॅन 21 दिवसावर आला. आणि मग 21 हा नंबर सुद्धा गणपतीचा 21 दिवस म्हणजे तो बाप्पानीच तो बरोबर घडवून आणला. मला माहिती होतं की मी एकटा जाणार आहे, माझ्याबरोबर कोणी असण्याची शक्यता आहे. मधल्या टप्प्यात काही मित्र म्हणले होते की आम्ही मध्ये मध्ये तुला जॉईन करू, सपोर्ट करू, जॉईन करू. म्हणलं 21 दिवस कंटिन्युअस आपल्याबरोबर कोणी असणं, मी मनाची तयारी केली होती की आपल्याला एकट्याला चालावं लागेल. पण बाप्पाने संदीपला पाठवलं, यांना पण पाठवलं, करून घेतलं ते व्यवस्थित. बरं, आता आपण परत ह्या विषयाकडे वळूया. तर सिद्धटेक नंतर तुम्ही सांगितलं, सॉरी पाली नंतर महड, त्याच्यानंतर तुम्ही वळलात बोरघाटाकडे. म्हणजे आपल्याला खोपोली, बोरघाट हे सगळं पार करून परत थेऊरला, थेऊरच्या नंतर आपल्याला मग लेण्याद्री, ओझर, त्याच्यानंतर रांजणगाव आणि शेवटी परत मोरगाव. ओके. तर आता मला अजून असं विचारायचं आहे की तुम्ही जसं सांगितलं की सकाळी उठल्यावर जेव्हा थंड वातावरण असायचं आणि एक तुम्ही थोडीशी एक आयटनरी ठरवली होती, तर वाटेत जी गावं होती, जे कोणी गावकरी असतील वगैरे वगैरे, त्यांच्याकडनं तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला आणि त्याच्याबद्दल काही आठवणी, काही अनुभव तुम्हाला जर सांगता आले तर? फारच मी खरं सांगतो की गावात माणुसकी अजून शिल्लक आहे हे जाणवतं. म्हणजे शहरात आपल्याला तेवढं जाणवत नाही, पण गावामध्ये खूपच माणुसकी आहे. म्हणजे आपण कमालीच्या बाहेर लोक येऊन सगळं करतात. म्हणजे त्याचे तर अनुभव आहेत तर ते म्हणजे इतके सांगण्यासारखे आहेत की पहिल्याच दिवशीचा अनुभव सांगतो की आम्ही मोरगावहून निघालो आणि पाटसला आमचा मुक्काम होता. पाटसला मुक्काम आमचा नागेश्वर मंदिरामध्ये होता. बर. तर आम्ही नागेश्वर मंदिराला पोचलो. आम्ही आमच्या स्लिपिंग बॅग उघडल्या, तिथे आम्ही आराम करायला म्हणून तिथे आमचं स्ट्रेचिंग करत होतो आम्ही तिथे. तर तिथे 3-4 लोक आले होते दर्शनाला. तर त्यातल्या एका माणसाने आम्हाला विचारलं की तुम्ही कुठनं आलायत, काय करणार, म्हणजे काय तुमचं काय चालू आहे. तर म्हणलं आम्ही हे असे पदयात्रा करतो. म्हणलं आज आमचा पहिलाच दिवस आहे आणि आम्हाला पूर्ण अष्टविनायक चालून करायचं आहे. त्यांना इतका म्हणजे ते हे झालं की त्यांनी म्हणजे आमच्या समोर त्यांनी घरी फोन केला आणि बायकोला आमच्यासाठी डबे पाठवायला सांगितले. त्यामुळे तुम्ही इथे हॉटेलमध्ये जेवू नका, घरनं डबा येतो म्हणजे तुम्हाला. नंतर त्यांनी विचारलं की मुक्कामाची काय सोय. म्हणलं आम्ही इथे नागेश्वर मंदिरात थांबणार आहोत. तर त्यांनी मग चौकशी केली तर तिथे काही टॉयलेट सोय नव्हती. तो जो एक तिथे होतं एक टॉयलेट, पण तो जो माणूस होता अटेंड करणार तो कुठेतरी गेलेला होता. त्यामुळे तुम्ही इथे राहण्यापेक्षा मग तुम्ही माझ्या घरी चला. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचा एक फ्लॅट रिकामा होता, तिथे त्यांनी आमची सोय केली. हे असे पहिल्याच दिवशी हा अनुभव की इतके लोकांना म्हणजे ही कल्पनाच त्यांना इतकी वेगळी वाटायची की आपण कोणीतरी चालत अष्टविनायक करतोय. ते त्यांनी इतकी छान म्हणजे मला तेच वाटतं की ही कल्पनाच खूप विलक्षण आहे. आणि जेव्हा लोकांना हे कळलं असेल की अशी चालत कोणी विनायकाची पदयात्रा करतोय, तेव्हा लोक खरंच खूप भारावून गेले. आम्ही पण गुगलवर सर्च केलं होतं ना, तर आम्हाला असं काही कुठे सापडलं नाही की म्हणजे रेफरन्स मिळावा कोणाचा असं. पण तसं आम्हाला कुठेच रेफरन्स नाही मिळाला की चालत कोणीतरी अष्टविनायक पदयात्रा केली आहे. आणि एक थोडीशी जमेची बाजू अशी आहे की महाराष्ट्रामध्ये पंढरपूरची वारी आपण चालत त्याच्याबद्दल ऐकतो. त्यामुळे
ह्याची महाराष्ट्रातल्या लोकांना सवय थोडीशी सवय आहे. आणि तो खरंच आहे की तो भाव आम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसला. हा, म्हणजे मी तेच म्हणणार होते की त्याच भावानी तुम्हाला सर्वांनी रिसीव्ह केलं असेल. म्हणजे तो भाव मात्र आहे की लोकांच्यात अजूनही ती जी म्हणजे लोक जे वारीतल्या वारकऱ्यांची सेवा करतात, सेवा केली की आपल्याला वारीचं अर्ध पुण्य लाभतं असे त्यांची बरोबर म्हणजे मनोभावना असते. त्याच मनोभावनेने त्यांनी आमची पण सेवा केली की बाबा तुम्ही काहीतरी वारीचं देवाचं काहीतरी करताय, तर त्याच्यामध्ये आमचाही थोडाफार सहभाग असावा. म्हणजे इतके छोट्या छोट्या गोष्टी की आम्ही मोरगाववरनं म्हणजे पाटसला जातानाच वाटेत चहाची टपरी होती, म्हणजे एक बाई चालवत होत्या चहाची टपरी. त्या बाईंनी आम्हाला हाक मारून बोलवलं, चहा पाणी सगळं चहा दिलं, पाण्याची बाटली दिली आणि म्हणे की आमची सेवा म्हणून तुम्ही घेऊन जा. ही वृत्ती अजूनही आहे, म्हणजे गावाकडे तर प्रचंड आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला ही वृत्ती बघायला. एका ठिकाणी तर असा अनुभव आला, आम्ही चालत होतो तर ते एक माणूस कार मधनं आले, तर त्यांना आमचं काय झालं होतं, आम्ही स्लीपिंग बॅग आणि हे सगळं कॅरी केलं होतं आमच्या बरोबर. त्यामुळे आमच्या पाठीवर 10 किलो वजन होतं साधारण. कारण राहायला नाही मिळालं तर मग ऍटलिस्ट जागा मिळेल तिथे आपली पथारी पसरायला आणि कपडे रोजचे वगैरे असं. तर त्या माणसाने आम्हाला विचारलं तुम्हाला कुठे सोडायचंय का. आम्ही म्हणलं नाही, आम्ही पदयात्रा करतोय त्यामुळे आम्ही चालतच जाणार. आम्ही एक 2-3 किलोमीटर पुढे चालत गेलो असू तर ते रस्त्यात आमची वाट बघत थांबले होते. तर ते म्हणले माझं इथंच घर आहे, तर तुम्ही चहा तरी घेऊन जा आमच्याकडे वगैरे असं. मग खूपच आग्रह केला म्हणून आम्ही चहा प्यायला गेलो. त्या दिवशी नेमकी चतुर्थी होती मला वाटतं. तर ते म्हणले मग साबुदाण्याची खिचडी खाणार का वगैरे. म्हणलं आमचा आत्ताच नाश्ता झालाय त्यामुळे आम्हाला काही नको. बरं म्हणे मग चला मी तुम्हाला माझं शेत तरी दाखवतो वगैरे असं. मग त्यांनी तर मी तो शेत दाखवायचा त्याचा उद्देश काय होता, आम्ही ते शेत पाहून येऊपर्यंत त्यांच्या आईने आमच्यासाठी 2 डबे भरून तयार ठेवले होते आणि ते म्हणले आता ह्याच्या पुढे तुम्हाला जिथे कुठे झाडाचा आडोसा मिळेल तिकडे थांबून तुम्ही जेवण करा, तुम्हाला घरचं जेवण खायचा आनंद मिळेल. म्हणजे असं लोक इतकं असं भरभरून करतात सगळ्यासाठी. खूप ठिकाणी हा अनुभव तो खूप ठिकाणी आला आम्हाला की आम्ही काही विचारायच्या आधी, म्हणजे आता आम्ही सिद्धटेकवरनं पालीला जाताना मध्ये एका गावामध्ये नाश्त्यासाठी एका हॉटेलला गेलो. नुकतंच सुरू झालं होतं, ते काढत होता पहिले वडे त्याचे. तर तिथे असेच लोकांशी गप्पा मारता त्यांना कळलं की आम्ही ऑस्ट्रेलिया एक पदयात्रा करतोय आणि आमचा नाश्ता होईपर्यंत, आमचा नाश्ता झाल्यानंतर त्या हॉटेलवाल्याने सांगितलं की नाही तुमचे पेमेंट ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे लोक ऑटोमॅटिक तुम्हाला मदत करायला तयार होतात. बेसिकली कसं आहे की ना, मी यांनाही मी सांगितलं की आम्ही सॅकला आमच्या अष्टविनायक पदयात्रेची एक पाटी लावली होती आणि सॅकमध्ये एक भगवा झेंडा होता. तो मी खरं सांगतो की अजूनही महाराष्ट्रात स्पेशली भगव्या झेंड्याला प्रचंड आदर आहे, प्रेम आहे आणि भगव्या झेंड्याबद्दल लोकांना प्रचंड आत्मीयता आहे. भगवा झेंडा बघितला की काहीतरी धर्माचं काम होतंय किंवा काहीतरी कोणीतरी धर्माचं काम करतंय, ही लोकांची भावना अजूनही आहे. जे वारकऱ्यांची देणं आहे आपल्याला, की वारकऱ्यांनी जो आपला संस्कृती, बरोबर, वारकरी संप्रदायाने ही एक भगवी पताका चालू ठेवली आहे आणि ती इतके वर्ष ते घेऊन त्याचा आणि धर्माचा आणि त्याचा आणि अध्यात्माचा काहीतरी संबंध आहे हे लोकांच्या मनात पूर्णपणे ठसलेलं आहे. त्यामुळे ते भगवा झेंडा दिसला की लोकांचं ते आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन आपणच बदलतो. हे खूप ठिकाणी आम्हाला जाणवतं. आणि असं आम्हाला काही काही ठिकाणी असे अनुभव आले की म्हणजे जेव्हा आम्ही त्या अष्टविनायकाच्या देवस्थानात गेलो आणि जेव्हा त्या पुजाऱ्यांना किंवा कोणाला कळलं ना की आम्ही पायी करत आलोय, तर त्या दिवशीची आरती वगैरे करायचा तुम्हाला मान दिला त्यांनी. आम्ही हा प्रश्न विचारणारच होते की ऍक्च्युअल तुम्ही जेव्हा आता आपण पाली ते सिद्धटेकचंच उदाहरण घेऊ की एवढा मोठा 8 दिवसांचा प्रवास करून तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली देवळात गेलात तेव्हाची मनस्थिती आणि तेव्हाची फिलिंग कशी होती की बाप्पाच्या समोर आपण आता साक्षात उभे आहोत आणि म्हणजे खरोखर डोळ्यातनं अश्रू खूप भरून येतं. मी खरं सांगतो की मला पालीला पोहोचल्यानंतर बाप्पा पाहिल्यावर एकदम असं म्हणजे एकतर 7 दिवसाचा कंटिन्युअस प्रवास आणि पालीचा बाप्पा इतका सुंदर आहे, ज्ञानेश्वराची मूर्ती इतकी सुरेख आहे की ती बघितल्यानंतर म्हणजे तुम्हाला भरूनच येतं की
हे सगळं खडतर पार करून आपल्याला बाप्पा हो. इथे घेऊन आलाय आणि आपण बाप्पाच्या चरणी आलो, हेच खूप मजा. म्हणजे हा भाव नंतर आम्हाला ज्याला शेवटी पुन्हा रांजणगाव करून मोरगावला पोहोचलो त्यावेळेला हे मला जाणवलं की मोरगावला ज्याला आम्ही पोहोचलो की बाबा हे सगळं आपण जे प्लॅन केलं होतं ते प्लॅन केल्याप्रमाणे घडलं आणि आपण पुन्हा सुखरूप परत आलेलो आहोत. पुन्हा आपल्याला शेवट आपला यात्रेचा झाला. हे भावना खूप छान. म्हणजे ते अकम्प्लिशमेंटची पण त्याच्यामध्ये एक भावना असते आणि हे सगळं आपल्या हातनं कोणीतरी करून घेतलं ही एक त्याच्यात भावना असते की Right. आपल्याला माहित असतं की आपण करतोय, चालतो, मी स्वतःच चालतोय, पण ही जी शक्ती देते आपल्याला चालण्याची ही माझी नाही, ही कुठली तरी वेगळी शक्ती. कारण रोज 35 कारण रोज किलोमीटर 35 चालणं अवघड चॅलेंजिंग आहेच आहे. आणि या पूर्ण पदयात्रेत अजून एक काय म्हणजे आम्हाला जाणवलं होतं की सेल्फ टॉक आणि इंट्रोस्पेक्शन याला तुम्हाला चालताना नक्की वाव मिळतो. Correct. जे आपल्याला रोजच्या शहरातल्या धकाधकीच्या याच्यात काही कोणते असतंच ना आपल्या बरोबर. हो. पण आमचे असं झालं होतं की आम्ही 21 दिवस बरोबर होतो, तर आम्ही तरी सारखं काय बोलणार एकमेकाशी. मग तो जो मधला वेळ होता ना चालतानाचा, तेव्हा इंट्रोस्पेक्शन करायला आणि सेल्फ टॉक करायला खूप वेळ मिळाला. जेणे माझ्यात तरी नक्की म्हणजे मी यात्रा करून आल्यानंतर मला असं जे जाणवायचं की हे नाही करायला पाहिजे आपण, तर त्याच्यात खूप म्हणजे स्वतःच्या ह्याच्यात पण खूप असे बदल घडले म्हणजे यात्रा झाल्यानंतर. म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की एक थोडस स्वतःबद्दल विचार किंवा एकतर मेन म्हणजे आपल्या समोर फोन नाही, बरोबर सारखं बोलायला कोणी नाही आणि स्वतःलाच स्वतःची कंपनी आहे. जरी दुसऱ्यांची कंपनी असली तरी तुम्ही जसं सांगितलं किती बोलणार. त्यामुळे थोडंसं इंट्रोस्पेक्शन, स्वतःबद्दलचा विचार या सगळ्याचा म्हणजे मला तर स्पष्टपणे वाटतं की आपल्या पूर्वजांनी ज्याला या यात्रा ही कन्सेप्ट काढली असेल, कुठली ज्याला आपण काय म्हणतात तीर्थयात्रा म्हणतो, करेक्ट. कुठली तीर्थयात्रा करायची जी कन्सेप्ट असेल ना त्याच्यामध्ये त्याच्या मागे उद्देशच हा असेल की तुम्ही तुमच्या नेहमीच्या गोतावळ्यातनं बाहेर पडून नवीन लोकांना भेटा, नवीन अनुभव घ्या. कारण त्याशिवाय तुमची तीर्थयात्रा सिद्धच होत नाही. कारण कुठल्याही यात्रेला तुम्ही गेलात, एकदा तुम्ही घर सोडलं, एकदा तुम्ही तुमच्या रेग्युलर परिघातनं बाहेर पडला की जे तुम्हाला नवे नवे अनुभव येतात, नवी नवी माणसं भेटतात, त्याच्यातनं ही सगळी यात्रा समृद्ध होत जाते. की अदरवाईज काय आपल्या नेहमीचे 50 लोक जे ओळखीचे असतात तेच आपल्याला कायम भेटत राहतात. पण ज्याला तुम्ही तुमच्या त्या परिघातनं बाहेर पडता, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता, वेगवेगळ्या लोकांची, वेगळ्या स्तरातल्या लोकांशी भेटता, त्यावेळेला तुमचा अनुभव समृद्ध होत जातो. तुम्हाला म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या लोकांचे, वेगवेगळ्या काय म्हणतात ना स्वभावांचे प्रत्यय येतो आणि तुमची म्हणजे काय म्हणतात आध्यात्मिक उन्नती म्हणा किंवा तुम्ही एक स्वतःबद्दलही विचार करायला शिकता की अरे मी असा वागत होतो, हे असे वागतात, कोणाचं बरोबर आहे, कोणाचं जास्त चांगलं आहे, हा विचार लगेच आपल्या मनामध्ये. हे खूप ठिकाणी म्हणजे आम्ही माणुसकी खूपच म्हणजे इतके छोटे छोटे म्हणजे आपल्याला म्हणजे मी जसं मध्ये आम्हाला आम्ही ज्याला घाट चढून परत येत होतो त्याला एक रिक्षावाला देवरोडच्या इथे भेटला. रिक्षावाला, तो साधा रिक्षावाला होता. त्यांनी बघितला आम्हाला, तो पुढे गेलेला मागे वळून आला आणि त्याने आम्हाला 200 रुपये खर्चासाठी दिले. नुसते 200 दिले हा म्हणतोय बरोबर आहे, पण ऍक्च्युली कशी परिस्थिती आली होती, त्यांनी खिशात हात घातला आणि त्याच्या खिशात काहीतरी 200 रुपये होते. पण त्यांनी असा विचार नाही केला की मी यांना देऊन टाकल्यावर त्यांचं कारण त्याच्या पुढचं अजून सांगण्यासारखं आहे. म्हणजे तर आम्ही मग त्याला विचारलं की तुझं नाव काय वगैरे, म्हणजे पुढे जो गणपतीला भेटू तेव्हा आम्ही तुमच्या नावाने ती गणपतीला, ते म्हणजे देवाला हा ते म्हणणं म्हणजे आपण काय देवाला देणार, म्हणजे देवच आपल्याला देत असतो. बरं, ओके. तर म्हणजे ही जी भावना आहे ना की स्वतःच्याकडे जे काय आहे ना त्यातला आपण 10 वेळा विचार करतो, माझ्याकडे 100 रुपये असतील तर मी समोरच्याला 50 तरी देऊ का नाही. पण ही लोक अशी विलक्षण आहेत ना, ते असं ते देव किंवा धर्मासाठी काही करायचं असलं की मागचा पुढचा विचार न करता सगळ्या गोष्टी करतात. ते आपण आणि दुसऱ्याला मदत करायची जी वृत्ती आहे ना ती आपल्यात इन्कल्केट कशी होईल, हा एक अनुभव पूर्ण 21 दिवसामध्ये लोकांनी दिला. खरंच म्हणजे ती जी सहजता आहे ना त्यांची मदत करण्याची, किंवा तुम्ही अरे नो सेकंड थॉट, तुम्ही इथे कशाला जेवता, आमच्या घरी या जेवायला, आमच्या घरी राहा. आता त्यांची माझी पहिल्यांदा लिटरली म्हणजे आयुष्यात त्यांनी मला कधी पाहिलेलं नाहीये, मी त्यांना पाहिलेलं नाही, त्यांना माझी ओळख नाही, पण
हा एक माणूस काहीतरी धर्माचं काहीतरी देवाचं काम करतोय, तर त्याला आपल्याकडनं काहीतरी हातभार लावा. आणि ही जी सहजता त्यांच्यात दिसते ना, ती शहरी भागात अजिबातच, म्हणजे आता आपण शहरात आपणच स्वतःला बंद करून घेतलंय. हा मात्र स्टार्क डिफरन्स तुम्हाला दिसतो की जितक्या सहजतेने ती लोक मदत करायला आणि हे करायला पुढे येतात, तितक्या सहजतेने आपण स्वतः सुद्धा, म्हणजे मी स्वतः सुद्धा आतापर्यंत कधी करत नव्हतो, पण ते जाणवतं की आपल्याला, मग तिथे तुमच्या मनात तो द्वंद्व सुरू होतो की अरे बाबा आपण का असेल, आपण इतक्या सहजतेने का नाही कोणाला मदत करू शकत. मग तिथे तुम्हाला जाणवतं की आपणच आपल्यावर काहीतरी काय म्हणतात त्याला, एक भीती घालून ठेवलेली आहे की माणसावर पटकन विश्वास ठेवायचा नाही, दारं बंद करून घ्यायची. हा जो आपण आपल्यावरच एक बंधनं घातली ना, त्यातनं कुठलं तरी बाहेर पडायची गरज आहे. ती हे पदयात्रेने आम्हाला खूप चांगलं शिकवलं की बाबा तुम्ही लोक चांगली आहेत, इनहेरंटली लोक चांगली असतात, काही अपवाद असतील, पण त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या लोकांना दूर लोकू नका. तुम्ही तुमच्या मनाची दारं उघडी ठेवा, जे काय होईल ते चांगलंच होईल. त्याच्याबद्दल एक प्रश्न मनात राहिला होता, तो मी आत्ता विचारते की फिटनेस हा खरा सुरुवातीला आपण घ्यायला हवा होता, पण फिटनेस जो लागतो, आता तुम्ही सांगितलं 21 दिवस आणि 670 किलोमीटर एवढं अंतर 21 दिवसात, आणि रोज 30 ते 32 किलोमीटर एवढं चालणं, त्याच्यासाठी फिटनेसचं एक जे खूप महत्त्वाचा अँगल आहे, त्याच्यावर तुम्ही सुरुवातीपासून तयारी करतच असणार, पण त्याच्याबद्दल थोडं इलॅबोरेटली सांगा. फिटनेस बेसिकली तयारी तशी बघायची तर मी बऱ्यापैकी केली होती, कारण मला त्यांनी जायचं ठरवलंच होतं. मी चालायचो व्यवस्थित, मी रोज 15-20 किलोमीटर रोज चालायचा सराव केला होता. पण जसं मी सांगितलं की 35 किलोमीटर रोज 21 दिवस हे सरावात तुम्ही करू शकत नाही. सरावात तुम्ही 15 किलोमीटर चालाल, 20 किलोमीटर चालाल, त्याच्या मध्ये कधीतरी मग एखादा ब्रेक होतो, एखाद दिवस तुम्हाला उठायला उशीर होतो, तुम्ही जात नाही. पण कंटिन्युअस चालणं, तर मी खरं सांगू का की त्या अनुभवावरून मला असं वाटतं की हे बाप्पानेच करून घेतलं, कारण असा सराव कधी केलाच नव्हता. आणि 35 किलोमीटर रोज 21 दिवस सलग चालायचं, आणि बाप्पाच्या कृपेने शारीरिक त्रास आम्हाला काही झाला ऍब्सोल्युटली काय झालं म्हणजे काही पायाला ब्लिस्टर आले हे सोडलं तर, म्हणजे आपल्याला कधी कधी लोकांकडनं असे आपण अनुभव ऐकले असतात की अरे इतकं दमाल झालं की आता पायांचे तुकडे पडले, पुढे पाऊल टाकेना, असं कधी दुसऱ्या दिवशी उठूच नाही आणि चालू नाही असं एक दिवसही वाटलं नाही. एक दिवसही वाटलं नाही. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं, शेवटच्या दिवशी मला जास्त कंटाळा आला होता की आता हे संपणार आहे, त्या दिवशी पाऊल उचलत नव्हतं की आता हे संपत आलं, उद्यापासून. म्हणजे परत हे नाही. आपण जेव्हा सराव करतो किंवा आता चला रोज उठून आपल्याला चालायचंय, चालायचा व्यायाम करायचा आहे, पण कधीतरी कंटाळा आला तर गेलो नाही, पण इथे तसा चॉईस नाहीये, तुम्हाला रोज उठून चालायचं, सुरुवातच करायची चालायची. हे हा एक विलक्षण. तयारीच्या दृष्टीने म्हणाल तर मी सांगेन की तयारी मात्र करायला पाहिजे, चालण्याचा सराव तरी नक्की करायला पाहिजे. किमान 15-20 किलोमीटर का होईना तुम्ही रोज चाललं पाहिजे, तर तुम्हाला हे पूर्ण बेसिकली तुम्हाला तो एक रिदम आलेला असतो. तुम्ही जशी तयारी करता आणि तयारी करून तुम्ही ज्याला पदयात्रेला जाता, तुम्हाला तो तयारीचा रिदम तुमच्यामध्ये असतो आणि तो तुम्हाला पुढे मग उपयोगी पडतो. एकदम तुम्ही जर सुरुवात केली तर कदाचित तुम्हाला तो रिदम मिळणार नाही, तर तुम्ही थोडी तयारी करून आलात तर तेवढा. याला फिटनेसच्या याच्यात आता मी रोज सकाळी रेग्युलर जातो पळायला किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग सारखं असतं, एक मसल मेमरी नावाचा प्रकार असतो. तर म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही 35 किलोमीटर चालायची तुमच्या मसलला मेमरी द्या, पण रोज मी 15-20 किलोमीटर चालतोय समजा ना, तर ते मसल ती मेमरी ते स्टोअर करून ठेवतात. बर, ओके, की मला आहे बाबा, आणि मग जेव्हा ऍक्च्युअली वेळ येते ना तेव्हा ते पुढे कॅरी करतात. म्हणजे आपण जसं म्हणतो की आपण मसलला तेवढा प्रोग्राम करून ठेवतो की पुढे हे असं होणार आहे बरं का, आणि तेव्हा आपल्याला तुम्हाला ते इझिली ते होऊ शकतं, अशातला भाग. ओके, ती मात्र तयारी करायला पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट मात्र आम्ही आवर्जून पाळली या पूर्ण 21 दिवसामध्ये की रात्री हेवी जेवण केलं नाही कधीच. ओके, रात्री कायम आम्ही दाल खिचडी, डाळ राईस, म्हणजे मॅक्झिमम कार्बोहायड्रेट जातील असं आम्ही रात्री बघायचो, आणि सकाळी तर काय जे मिळेल ते खायचो. म्हणजे आम्ही काही वेळेला मिसळीवर पण जेवण केलंय, कारण आम्ही म्हणजे जरी हा सगळं बघून आलेला असला ना तरी आम्ही एकाही हॉटेल, लॉज, धर्मशाळा कशाचंही बुकिंग केलं नव्हतं आधी. ओके, कारण म्हणजे आम्हालाही अनसर्टनिटी होती की म्हणजे त्या दिवशी जायला नाही जमलं समजा एखाद दिवशी,
तर मग पुढचं सगळं शेड्यूल माहित नाही ना आपल्याला, म्हणजे त्यामुळे आयत्या यात्रेसारखी वेळेला- यात्री करायची असं. आयत्या वेळेला जे आयत्या वेळेला समोर तिथे आहे समोर आलं तिथे ते जायचं आणि यायचं. बरं, एक प्रश्न असा आहे की जनरली आपण असे सायकलिंग एक्सपिडिशन किंवा असे एक्सपिडिशन बघतो तेव्हा बरोबर एक कोणतरी व्हॅन किंवा असे एस्कॉर्ट van, कोणतरी correct. असतात, तर तसे तुम्ही काही नाही, कारण घेतले? दोघच जण होतो त्यामुळे असं तसं, आणि कारण ते कसं आहे, मग ती सपोर्ट व्हॅन तुम्हाला कम्प्लीट 21 दिवस तुमच्याबरोबर बरोबर लागते. ठेवावी आणि लागते. त्यावेळेला म्हणजे त्याच्यातही कोणीतरी एक माणूस लागतो शेवटी. त्यामुळे Engage तसं आम्हाला काही कोणी नव्हतं आणि मिळालं. आमचं तसं टाइम बॉम्बचं काही नव्हतं ना आम्हाला दोघांनाही, त्यामुळे हे समजा काय मध्ये काहीतरी झालं समजा 2 मिनिट असं धरून चल, तरी दुसऱ्या दिवशी आम्हाला पुढचं टार्गेट गाडी पकडायची वगैरे असं काही असं काही नव्हतं. नव्हतं. त्यामुळे नॉर्मली एक्सपिडिशन केव्हा करतात ना तेव्हा त्यांचं ते फिक्स सगळं हो. शेड्यूल ठरलेलं असतं. त्यामुळे पण ते तुमचा करावं. हा रूट हा जास्त करून हायवे होते, गावं होती. मोस्टली हायवेवर, म्हणजे तसं बघायला गेलं तर 80% तुम्ही हमरस्त्याने जाता. हम्म. काही ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट्स आहेत की तुम्ही गावातनं छोट्या वगैरे. रस्त्यातनं- हे जे त्यांनी पण आधी एक्सप्लोर का केले नव्हते, कारण तेव्हा जे त्यांनी केलं होतं ते गुगलनी त्यांना गाडीच्या गाड्याच्या हो. रूट, route ने. आणि जेव्हा आम्ही चालायचा रूट लावायचो ना, तर तेव्हा काही ठिकाणी गुगलनी आम्हाला शेतातनं विकरे असं नेलं, कारण आपला मोड आहे तो चालण्याचा आहे. हा, कारण त्यामुळे काही रस्ते गुगल आम्हाला नवीन पण हा. एक्सप्लोर केल्यासारखे गुगल केले. तुम्हाला शॉर्टेस्ट रूट, Shortest शॉर्टेस्ट route रूट, आणि- हा, वॉकिंगचा रूट walkingचा route असे. असं दाखवतो. बरोबर. त्यामुळे काही बरोबर. ठिकाणी आम्ही जी रेकी केली होती त्या सोडून आम्ही वेगळ्या रस्त्याने गेलो. पण ओव्हरऑल गुगलनी खूप चांगली मदत केली. मॅप्स खरंच उपयोगी पडला प्लॅनिंगच्या तुम्हाला. वेळेला उपयोगी पडले आणि ऍक्च्युअल चालतानाही खूप उपयोगी पडले. बरं, आता असं एक विचारायचं की ह्या 21 दिवसात अशी एखादा मोमेंट होता का की नाही जमत आहे आता सोडून देऊ, म्हणजे असं कधी झालं का? आणि झालं असेल तर तुम्ही कसं ते 21 दिवस नाही झालं, शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या खुटबाव टू मोरगावचा जो हे होता ना, एक तर आम्ही पहाटे चालायला सुरुवात केली, तर पहिलाच हे इतकं ते जंगलचा रस्ता होता, रस्त्यावर लाईट नाही, म्हणजे आम्हाला दोघांनी ते पहिले ते 1-2 तास जी भीती 20 दिवसात वाटली नव्हती ना, तेव्हा ती 2 तास अशी भीती वाटली होती. मग एकदा, कारण गावच जे आलं ते मला वाटतं 8:30ला वगैरे आलो होतं, आणि तिथे हॉटेल नाही, तो वा. एक दुकानदारच होता, त्यांनीच आम्हाला चहा करून दिला वगैरे असं. म्हणजे सकाळी 5ला तुम्ही जे वाजता सुरुवात आलो. केली होती ते 8:30 पर्यंत 8:30 पर्यंत काहीच नाही. काहीही आम्हाला एकही घर काय सगळा आतलाच रस्ता होता, आणि घरबिर होती पण सगळे दुकानं वगैरे अशी काहीच नव्हतं. पाण्याच्या बाटल्या पण आम्ही त्या बरोबर सकाळी भरून घेतलेल्याच, म्हणणार अजून काही नाही सापडलं तर पाणी पण नाही अशी परिस्थिती, कारण लोकही उठलेली नव्हती, म्हणजे हो. लोकांनी घरातनं पाणी देऊ शकले असते, बर पण तोच जरा फक्त शेवटचा दिवस आम्हाला एकदम जरा हे वाटला, थोडासा challenging. डिसअपॉइंटिंग, चॅलेंजिंग हा, असं वाटलं. बाकी मग कधीच नाही असं वाटलं. त्याचा दुसरा एक झाला होता तो म्हणजे थेऊरून निघालो आम्ही ज्याला थेऊर ते लेण्याद्री. लेण्याद्रीला जाताना आमचा मध्ये केंदूरला मुक्काम होता पहिला हम्म. वेळ. तर तो थेऊर ते केंदूर हा जो रस्ता ना तो भयंकर, म्हणजे असं सरळ सोड रस्ता, म्हणजे लांब पर 10 किलोमीटर पर्यंत तुम्हाला रस्ता दिसतो असा सरळ सोड, बर, आणि ओके. आजूबाजूला शेत. आजूबाजूला शेत, आणि त्यामुळे इतका असा वृक्ष मोनोटोनस वृक्ष एकदम. प्रचंड मोनोटोनस प्रवास. तिथे जरा कंटाळा आला होता शेवटी काय रे बाबा आता कधी म्हणजे- येणार केंद्र, हा, असं अरे झालं आपण होतं. कुठून या फंदात पडलो असं, आणि कधी येणार कधी आपलं येणार आपला मुक्कामाचा जाळा. तो एक मत होता की तो टप्पा खूपच असा मोनोटोनस आणि खूप नुसता monotonous. रस्ताच केंदूरला रस्ता. आपण ज्यांच्या आश्रमात मठात हो. राहिलो, तर त्यांचं आम्ही गेल्यावर आम्हाला ते हे कळलं होतं की म्हणजे ज्ञानेश्वरांनी जेव्हा संजीवन समाधी घेतली ना, तर त्याचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं. बर, ते त्यांच्याबरोबर होते, म्हणजे संजीवन समाधी ज्याला ज्ञानेश्वरांनी घेतली त्याला ते त्यांच्यावर ओके. अच्छा, त्यांनी अच्छा. त्यांचं ते सगळं ती जागा वगैरे ते सगळं शोधायला त्यांनी मदत केली. ते काही ठिकाणी म्हणजे प्रसन्न वातावरण सगळीकडेच आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही एकदा पुण्याच्या बाहेर पडलात ना तर तुम्ही खूप प्रसन्न वातावरण सगळीकडे मिळते. एकतर हवा स्वच्छ मिळते. म्हणजे आम्ही काही वेळेला म्हणजे 2-3 असे गमतीशीर हे आहेत की दौंड रेल्वे स्टेशन हे पहिल्यांदा आम्ही बाहेरनं पाहिलं. क्या बात आहे. आता आपण आपण रेल्वे जनरली- त्यामुळे आपण कायम आतनं तर रेल्वे स्टेशन बघतो दौंडला, आपण कायम दौंडवरनं जातो इकडे तिकडे कुठे जाताना, आपण दौंड रेल्वे स्टेशन बाहेरनी बघायची वेळ पहिल्यांदाच आम्हाला त्यावेळेला आम्ही बाहेरनं बघितलं की अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला सहज नॉर्मल प्रवास करताना लक्षात येत नाही. लक्षात येत नाही, पण किंवा त्यावेळेला
सर्वात महत्वाचं म्हणजे एवढा मोठा 670 किलोमीटरचा हा जो स्ट्रेच आहे, हा चालत बघणं म्हणजे नाही, खरंच आहे. तुम्ही जेव्हा चालत, तुम्ही जसं सांगितलं की एक सेल्फ इंट्रोस्पेक्शन आणि एक परीक्षणाचा आपल्याला एक याच्यामध्ये एक संधी मिळाली. संधी मिळते. त्याचप्रमाणे आजूबाजूचा भोवतालचा जो परिसर आहे, जसं मी सांगितलं की स्वतः आपण जेव्हा चालत त्याचा अनुभव घेतो, विजवी टू दॅट आपण गाडीत बसून जेव्हा आजूबाजूला बघतो, याच्यामध्ये खूप फरक आहे. खूपच फरक. म्हणजे खूपच फरक. तुम्हाला आता हा एक कनेक्ट त्या जागेशी, या सगळ्या जागेशी निर्माण झालेला आहे. सूर्योदय वेगळा असतो हे हो. आम्हाला. अदरवाईज आपण असं कधी बघायची वेळच येत नाही ना, कारण तेव्हा आपण नॉट नेसेसरी रोज मी बाहेरच आहे, पण 21 दिवस आम्ही सूर्योदय आमच्या समोरच बघितला असं झालं. तर तो एक कायम वेगळा 21 अनुभव. दिवस आम्हाला 21 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सूर्योदय बघायला आपण मिळालं. नॉर्मली कसं टेकडीवर जातो, त्याच ठिकाणावर आपण सूर्योदय बघतो. बरोबर, जरी आपले म्हणजे- रेग्युलर आणि शहरात तर कळत पण नाही ना, म्हणजे बिल्डिंगच्या वर हो, आल्यावर कधी आपल्याला सूर्योदय अनुभव झाला, मिळाला. काय झाला, म्हणजे तुम्ही अगदी रुबरू, निसर्गाशी रुबरू, रोजच्या रोज शेतातून, रस्त्यातून, गावातून, कुठे मिळेल तिथे चहा, शेतांचे सुद्धा मिळेल इतके तिथे. प्रकार बघायला मिळाले. म्हणजे ऊस, गहू, मका, फुलशेती, इतके विविध प्रकारची हिरव्या रंगात हिरव्या पण रंगात इतक्या शेड्स आहेत, म्हणजे असं आपल्याला ते कळत नाही पटकन. म्हणजे शेतीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळाले. म्हणजे तुम्हाला जाणवतं की जसं तुम्ही म्हणजे मोरगाव बिरगाव जरा वृक्ष एरिया आहे, मोरगाव ते सिद्धटेक तसा थोडासा एरिड एरिया आहे. तिथली शेतीचे प्रकार वेगळे आहेत. तिथे जास्त ऊस बीस होत नाही. पण जसं तुम्ही सिद्धटेककडनं खाली यायला लागता, नगर जिल्हा आणि पुढे, तिथे सगळीकडे पूर्णपणे तुम्हाला ऊसाची शेती दिसते. म्हणजे जुन्नरमध्ये थोडे तुम्हाला पुन्हा दाट झाडी दिसते काही ठिकाणी, म्हणजे एस्पेशली लेण्याद्रीला जातात, शिवनेरीच्या आसपास जो स्ट्रेच आहे थोडा दाट झाडीवाला आहे. बरोबर. आणि असे मग वेगवेगळे पट्टे दिसत जातात. फुलशेती आम्हाला इतकी सुंदर काही ठिकाणी फुलं दिसली, झेंडूची फुलं, शेवंतीची फुलं, असे मैलोनमिल असे शेती, फुलशेती बघायची एवढी कशी आपल्याला एवढी वेळ येत वेळ नाही. येत बरोबर. नाही. पक्षी दिसले खूप पक्षी- वेगवेगळे. त्या अहमदला पक्षी निरीक्षण करत होतो आणि त्यामुळे त्याला पक्ष्यांची नावं वगैरे कळतात. म्हणजे मी आपला तो जो सांगेल त्याला झाडभर बसलेले पक्षी, म्हणजे चित्रपाला पक्षी ज्याला म्हणतो आपण, पेंटेड स्टॉक्स, असं पेंटेड स्टॉक्सनी भरलेलं झाड आम्हाला सिद्धटेकून निघालं त्याला दिसलं. पूर्ण झाडावर जवळ 25-26 पेंटेड स्टॉक बसलेले होते. क्या बात. खूप छान मजा जाताना. तुम्ही जाताना कुठली स्पेसिफिक इक्विपमेंट अशी कॅरी केली होती? इक्विपमेंट काय नाही, फक्त सॅक आणि एक वॉकिंग स्टिक, वॉकिंग स्टिक आणि आणि Of course स्लिपिंग आपला बॅग phone. घेतली हा, होती. sleeping कारण bag होती. ते काय राहायची सोय नाही झाली तर, हो, पण असं तसं काय तुम्ही काय आधी ठिकाणी झालं. सांगितलं. म्हणजे हो. तेही अनुभव इतके, म्हणजे आम्ही यात्रेत जसं किंवा आपण वारीकरी जसं बघतो की नाही, तर आम्ही विटांच्या ढिगावर आमचे कपडे वाळत टाकलेले, पायपा खाली आंघोळ केले आहेत. म्हणजे असंही झालं की नॉट नेसेसरी तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन आंघोळी बिंगोळी करताय. हे आम्ही ते वारीसारखं वारी करायचं ठरवलं होतं, त्यामुळे ते सगळे म्हणजे अनुभव आले. एक मिश्किल प्रश्न, अंघोळ करत होता तुम्ही रोज? रोज रोज करत होतो. रोज करत होतो. Okay. म्हणजे मी याला म्हणलो की हा माझ्याबरोबर नसताना तर कदाचित मी 3-4 दिवस बुट्टी मारली असते आंघोळीला, अंघोळीची गोळी घेतली अंघोळीची असती. गोळी येत असते. पण हा होता त्यामुळे फक्त आम्ही पोचल्यावर आंघोळ करायचो, हा. कारण हा. ते एवढं चाललेलं तो घाम आणि घाम हे सगळं, आणि naturally. मग कसं आंघोळ केल्यावर एक तो फ्रेशनेस पण Freshness वाटायचा पुढच्या राईट. ह्याच्यासाठी. तर गेल्यावर रोज आंघोळ करायचोच. म्हणजे बरं, आता एक फक्त जाता जाता एक प्रश्न आहे की आता ही जर पदयात्रा तुम्ही, आता ऑफकोर्स तुम्ही एवढे सगळे अनुभव घेतलेले आहेत, प्रत्येक हॉल्टमध्ये जी लोक भेटली किंवा प्लॅनिंग मध्ये, ऍक्च्युअल प्लॅनिंग मध्ये आणि एक्झिक्युशन मध्ये काय फरक होता, किंवा ज्या काही चुका केल्या आहेत त्या आता परत होऊ नयेत, तर परत जर की ही पदयात्रा तुम्हाला जर का करायची असेल तर ह्याच्यात काय बदल तुम्ही कराल किंवा काय इम्प्रूव्हमेंट कराल? पहिली एक मी सांगेन की हा जो 35 किलोमीटरचा टप्पा आम्ही जो निवडला होता तो 25 वर कमी करू. कारण असं जाणवलं आम्हाला की की 25 पर्यंत आम्ही एकदम कम्फर्टेबल असायचो. हा. शेवटचे 10 किलोमीटर थोडा स्ट्रेच वाटायचा. म्हणजे तर 25 इज अ गुड. म्हणजे तुम्हाला Good जर असं number. छान पैकी जर अजून जास्त आनंद घेत ही यात्रा करायची असेल तर 25 किलोमीटर रोजचा टप्पा ठेवा.
त्यांनी थोडे दिवस वाढतील, पण 21 दिवसात होणार नाही, 21 दिवसापेक्षा जास्त लागतील, पण निदान तुम्हाला जास्त छान एन्जॉय करता येईल. आणि एन्जॉय म्हणण्यापेक्षा शारीरिक जी म्हणजे काय म्हणतात त्याला, की जी शरीरावर जो ताण पडतो तो थोडा कमी होईल. कारण आम्हाला हे नेहमी जाणवायचं की पहिले 25 किलोमीटर आम्ही एकदम व्यवस्थित असायचो, हसत खेळत एकदम. आणि कसं आहे, पहाटे 5ला सुरुवात करायचो. पहिले 25 किलोमीटर साधारण 10 वाजेपर्यंत व्हायचं. साधारण तासाला 4-5 किलोमीटरचा रेट पडतो चालायचं, निघून चालायचं म्हणलं तर 10-10:30 वाजेपर्यंत 25 किलोमीटर संपलेलं असायचं. तोपर्यंत ऊन बी नाही नसायचं, तेवढं थोडंसं बेरेबल असायचं. त्याच्यानंतर ज्याला ऊन वाढत जातं त्याला पुढची 10 किलोमीटर जाणं हे नेहमी आम्हाला तिथे जास्त पुश करायला लागायचं. थोडीशी विल पॉवर जास्त, तिथे तुम्हाला स्वतःला पुश करावं लागतं की नाही आता जर हा टप्पा आपल्याला शेवट, आम्ही एकमेकांना पुश करायचो नॅचरली. आणि काही ठिकाणी आम्हाला असंही करावं लागलं की आम्ही जेवण केलं आधी, मग थोडा आराम केला आणि मग 4 वाजता पुढे पुन्हा जाऊन मग पुढचे 10 किलोमीटर त्याच्यानंतर 2 तास चालून मग मुक्कामाला पोहोचलो. कारण काही ठिकाणी खूपच ऊन असं हे व्हायचं. म्हणजे स्पेशली तो जो सिद्धटेक ते पाली आहे तिथे 2 वेळा आम्हाला असं करावं लागलं की आम्ही ऊन खूप, आणि एकतर वृक्ष रस्ते म्हणजे सगळे झाडाची सावली खूपच कमी आहे पूर्ण रस्त्यानं. तर तिथे मग आम्हाला 2-3 वेळा आम्ही असं केलं की आधी जेवण केलं, 12 वाजेपर्यंत चाललो, 12ला जेवण केलं, त्याच्या पुढे काय 7-8 किलोमीटर जे राहिले होते 1-2 तास आराम केला तिथे, आणि मग नंतर पुढचे. आणि अजून तुम्ही तयारीच्या दृष्टीने म्हणलात ना, तर ते असं एक मला सांगावं असं वाटेल की तुम्हाला चालायला कुठला गिअर कम्फर्टेबल आहे, म्हणजे शूज कम्फर्टेबल आहेत का फ्लोटर्स कम्फर्टेबल आहेत ना, त्याचा तुम्ही जर आधी चालायचा सराव केला तर तुम्हाला तो अंदाज येतो. कारण ते म्हणजे शूज घालून चालणार असाल तर एक मी सांगतो की इन्सोल मात्र कंपल्सरी नवा किंवा अतिशय चांगला इन्सोल असलेला शूज घाला. कारण माझा स्वतःचा अनुभव मला सांगतो की मी जो सरावाला शूज घालत होतो तोच घालून गेलो होतो, पण सराव करताना किंवा सुरुवातीला मी तेच शूज घालून चालत असल्यामुळे त्याच्या इन्सोलला काही ठिकाणी जरा खड्डे पडले होते, तिथेच मला नेमके ब्लिस्टर झाले. ते एक चूक झाली की नंतर मी फ्लोटर घालूनच चाललो. म्हणजे पूर्ण पदयात्रा तुम्ही फ्लोटर्स, म्हणजे पहिल्या 6 दिवसानंतर मी फ्लोटर्स वरच तुम्ही शिफ्ट झालात. जर शूज घालायचे असतील तर इन्सोल मात्र कंटिन्यूअसमध्ये आतमध्ये असतो इन्सोल सगळ्यांनाच, तर त्याला कुठे डॅमेज झालं नाही एवढं बघून तुम्ही जा. आणि जिथे डॅमेज झालेलं असतं ना तिथेच जास्त घासलं जातं आणि तिथे ब्लिस्टर येतो. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या पदयात्रेमध्ये ब्लिस्टर्स येणं हे गॅरंटेड आहे. तर तुम्हाला एवढी रोज चालायची सवयच नसते, पायाला तेवढी घर्षणाची सवयच नसते. बरोबर, ते तुम्हाला येणार, ब्लिस्टर हमखास येणार. दोघांच्याही पायाला ब्लिस्टर आले होते, पण ब्लिस्टरचाही सोपा उपाय होता म्हणजे की फोडायचा नाही आणि दाबायचा प्रयत्न करायचा, जेवढा दाबला जाईल तेवढा. फोडलात तर जास्त दुखतं, फोडायचा नाही. हे सगळ्यात प्रॅक्टिकल. तो एरिया जेवढा कोरडा राहील तेवढा ठेवा. आम्ही ते निओस्फोरिनची पावडर घेतलेली होती, ती पावडर टाकायची आणि कोरडा ठेवायचा आणि ऑटोमॅटिक तो दाबला जातो. जसं आपण चालायला लागतो तसं तो दाबला जातो, पण दाबून जेवढा जाईल तेवढा. पण दुखत असेल, दुखतं, पण नंतर हळूहळू तिकडे तुमची विल पॉवर तिथे तुमची विल पॉवर म्हणजे ते काय आता तुम्हाला सांगावंच लागतं मेंदूला की बाबा नाही आता तुला दुसरा चॉईस नाही आपल्याकडे, चॉईस नाही. आणि आपण बघितलं ना तर आता पंढरपूरच्या वारीला जाताना वारकरी लोक तर पायी जातात. आपण तरी शूज आणि एवढे गिअर आणि काय बोलतोय, काही लोक तर अनवाणी जातात. हो, ऍब्सोल्युटली. ते तुम्हाला सांगावं लागतं तुमच्या मेंदूला की नाही बाबा हे चालणार नाही, जरी दुखलं तरी चालायचंच आहे. पुढच्या तर माझ्या पायाला तर लिटरली सांगतो 4थ्या दिवशी ब्लिस्टर आला. मी शेवटी त्याला सांगितलं की बाबा नाही जमणार नाही, पुढचे 17 दिवस चालायचंच आहे काही झालं तरी. म्हणजे मेंदूचं मॅपिंग आणि मसलचं मॅपिंग हे मस्ट आहे. ब्रेन ट्रेनिंग आणि मसल ट्रेनिंग हे तुम्हाला करावं लागतं. बरं, जर आता अजून जर कोणी यंगस्टर्स पैकी किंवा कुठल्याही एज ग्रुप मधल्या लोकांना अशी जर पदयात्रा जर करायची असेल तर मला वाटतं ह्या पॉडकास्ट मधनं हे नक्कीच कळलं असेल की डूज अँड डोंट्स काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. कुठल्या प्रकारची तयारी, मनाची तयारी, शरीराची तयारी, फिटनेस किंवा मॅपिंग, रूट मॅपिंग, रोजचं किती डिस्टन्स किंवा जे काय गावामध्ये
रूटवर जे काय गावं येतील त्यांच्या बरोबरचा संवाद, गिअर, मला वाटतं याचा एक परिपूर्ण असं पॅकेज आपल्याकडनं ऐकायला मिळालंय. तर एक शेवटचा प्रश्न की आता तुमचे पुढचे काही प्लॅन्स आहेत का? आता जसं तुम्ही हे सिद्धिविनायक पदयात्रा तुम्ही अतिशय सक्सेसफुली संपन्न केली गणरायाच्या कृपेने, तसं पुढे जाऊन अशी काय डेस्टिनेशन तुमच्या मनात आहेत का? दोन आहेत, म्हणजे एक तर त्या 11 मारुती जे आहेत. 11 मारुती म्हणजे मला वाटतं सातारा सातारच्या आणि पुणे या आसपास आहेत. समर्थ रामदास स्वामींनी स्वामींनी यांची स्थापन स्थापना केली. केलेली आहे. आणि आम्हाला दोघांनाही नर्मदा परिक्रमा करायची आहे. क्या बात आहे. खूपच मला ती खूप वाटतं मोठी आहे, ती जवळजवळ 3.5 महिन्याची परिक्रमा हो, आहे. म्हणजे पण मला वाटतं तुमच्या ह्या प्लॅनिंगच्या आधारावर तुम्ही ती पण सफलतेने करू शकता. आम्हाला अशी आशा आहे की तिथे ते लोक म्हणतात की जे काय नर्मदा होतं ते मैया नर्मदा तुमची मैया सगळी काळजी घेते. सगळी काळजी घेते आणि तीच पार करून देते. तीच पार करून देते. तसंच आहे ही यात्रा सुद्धा मी खरं सांगतो की पदयात्रा ही गणपतीच्या कृपेने आणि गणपतीनीच आमच्याकडनं करून घेतली. अदरवाईज म्हणजे आपण प्लॅनिंग खूप करतो, पण ते दर दिवशी जसं आपण प्लॅन केलंय तसं होत जाणं आणि तसं तसं ते घडत जाणं हे सगळं ईश्वराच्या कृपेनेच आहे. जर का एक मुद्दा सांगायचा राहिला, सॉरी, की जे थेऊरवरनं लेण्याद्रीला जाताना वाटेत एक वडगाव काशिमबेग नावाचं गाव आहे. हो बरोबर. तुम्ही तर ते अर्धपीठ आहे, म्हणजे ते आता जे आम्हालाही तिकडे गेल्यावर ते सगळे म्हणजे पेशव्यांच्या काळापासून त्यांना ते दिव्यासाठी 1 रुपया तनखा दिली जायची वगैरे असं. नॉर्मली आता अष्टविनायक करताना तिथे कोणी जात नाही. वडगाव काशिमबेग नावाचं गाव आहे. काशिमबेग. आणि लेण्याद्रीची म्हणजे अशी कहाणी सांगतात की वडगाव काशिमबेगला फक्त गणपतीची सोंडच आहे. ओके. आणि लेण्याद्रीला जर तुम्ही बघितलं तर त्याचा तो म्हणजे सोंड नसलेला, म्हणजे त्याची सोंड इकडे आहे आणि तो तिकडे बसलाय. मान वळवून बसलेला गणपती लेण्याद्रीचा आणि त्याची सोंड म्हणजे सोंड वडगाव काशिमबेग मध्ये आहे आणि बाकीचा जो शरीर आहे ते लेण्याद्रीमध्ये आहे. डोंगर आहेत ना ते असे बरोबर समोरासमोर आहेत ना, असं म्हणजे त्यातलं हाईट वर पण म्हणजे त्याचं डिस्टन्स मला वाटतं बाय रोड तर 25 किलोमीटरच्या वर आहे. पण ते म्हणजे हा एक जरा वेगळा आम्हाला म्हणजे हा पण तुम्ही कव्हर केला. आम्ही कव्हर केला. बेसिकली आम्ही ज्याला जे रूट मॅपिंग करत होतो त्याला मला ते गुगलवरच दिसलं की लेण्याद्री अर्धपीठ असं त्याला म्हणतात. बरं, लेण्याद्री अर्धपीठ असं त्याचं नाव आहे वडगाव काशिमबेगचं. मग मी तिथे ज्याला आम्ही रेखी करायला गेलो त्याला तिथे त्या पुजाऱ्यांना वगैरे भेटलो तर त्यांनी ही कथा सांगितली की ते तो जो लेण्याद्री आहे तो तिथे पाटकर म्हणजे मान वळवून बसलेला आहे आणि त्याची सोंड इथे आलेली आहे. आणि तिथे म्हणजे वडगाव काशिमबेग मध्ये जो देऊळ आहे तिथे फक्त सोंडच आहे, तिथे गणपतीचं शरीर नाही. तिथे फक्त ही अशी सोंडेचा जो आहे हाच तो गणपती आहे. तिथे हे तुमच्या टी शर्ट वर जे आहे ते हे जे मधलं जे आहे ती फक्त सोंड आहे काशिमबेग मध्ये, फक्त सोंडेचं देऊळ आहे. छोटसच देऊळ आहे पण छान आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्ही कव्हर केला. यू मेड इट अ पॉइंट टू ते रस्त्यावरही होतं म्हणजे थेऊरवरनं तिथं जायच्या रस्त्यावरही होतं आणि ते हॉल्ट पण होतं तिथे. सगळं त्या ह्याच्यात एकत्र म्हणून की हे सगळं जमून आलंय अचानक. आमच्या मित्रांची साथ पण म्हणजे तीच आहे. आता काही ठिकाणी आमचे काही मित्र आम्हाला, कारण सगळ्यांना 21 दिवस शक्य नव्हतं, पण जे काय 2-3 गणपती ज्यांना जसं शक्य झालं तेव्हा तसे ते जॉईन होत होते. म्हणजे एक मित्र इथनं लोणावळा लोकलने आला आणि मग लोणावळापासून कामशेत पर्यंत आमच्याबरोबर तो चालत आला. थोडासा एक खारीचा वाटा म्हणता येईल. तर तसा तो चालत आला आमच्या बरोबर. काही मित्र आम्हाला लेण्याद्रीला भेटले, काही थेऊर पर्यंत पुणे थेऊर जायला म्हणजे गेलो आम्ही. येताना थेऊरला जायला गेलो त्या थेऊरला आमच्या बरोबर होते. काही जण लेण्याद्री ते ओझर आले होते. असे काही मध्ये मध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये काही मित्र आम्हाला जॉईन होत गेले. त्या सगळ्यांची साथ हवे. बेसिकली मित्रांचं पाठबळ खूप छान होतं की कधी हा म्हणजे आता आमचा एक क्लोज ग्रुप आहे आणि एक मोठा शाळेचा ग्रुप आहे. तर दोन्ही ग्रुपवर ज्याला मी ही माझा प्लॅन शेअर केला होता तर कुठल्याही मित्राने असं काय हे करतो असं कधी हे केलं नाही. म्हणजे काय म्हणतात त्याला डिस्करेज कोणी केलं नाही. कायम लोकांनी हेच केलं की अरे मी कुठे येऊ शकतो का, मी कुठे जमू शकेल का, असं करून लोक आम्हाला मध्ये मध्ये जिथे जसं त्यांना जमलं तसं ते जॉईन होत. अतिशय विलक्षण असा अनुभव आहे आणि खरंच म्हणजे
मी जेव्हा पहिल्यांदा याच्याबद्दल ऐकलं तेव्हा म्हणजे ह्याची केवळ कल्पनाच करू शकतो, जेव्हा आपण ऍक्च्युअल उतरतो आणि चालायला लागतो. आणि जसं तुम्ही सांगितलं गणपती बाप्पांनीच हे सगळं करून घेतलं, तर मला वाटतं खूप मजा आली. आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच यातून भरपूर काही शिकायला मिळेल, भरपूर सारे टेकअवेज घेता येतील. आणि कोणी जर खरोखर हा अशा पदयात्रा किंवा असे वॉक्स जर का ह्याचा विचार करत असतील तर नक्की मला वाटतं तुमच्याकडनं ही प्रेरणा घेऊन तुमच्या बरोबर फ्युचरमध्ये एखाद वेळेला असे वॉक्स तुम्ही अजून अरेंज करू शकाल. त्यातून भरपूर लोकांना महाराष्ट्राची भूमी ही पायी चालत अनुभवता येईल. अष्टविनायक किंवा असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे वॉक्स आपण फ्युचरमध्ये ह्याच्याबद्दल विचार करू शकतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला असं वाटतं की ह्या आजच्या आपल्या पाहुण्यांकडनं आपण खूप काही शिकलेलो असणार. खूप वेगवेगळे अनुभव त्यांनी सांगितले. मला खात्री आहे तुम्हाला नक्की हा आपला पॉडकास्ट आवडला असेल. चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद.